त्यांच्या आत्मविश्वासाबद्दल तुम्ही आमची जबाबदारी वाढवली आहे आणि आम्ही ती नक्की पार करू अशी तुम्हाला आम्ही आश्वासन देतो. मुझे बहुत खुशी हो रही है आप सबको यहाँ पर देख के, टीचर्स स्पेशली बच्चों को यहाँ पर लाए हैं और रोबोटिक्स एक बहुत अच्छी फील्ड है, एआई रोबोटिक्स फ्यूचर है, तो इट्स वेरी नाइस. सो स्पेशल कांग्रेचुलेशन टू द कॉलेज इस इनिशिएटिव के लिए, डॉक्टर वैशाली, बिकॉज ये सब अरेंज करना मैनेज करना बहुत महीनों लग जाते हैं और इवन मैंने देखा है कि स्टूडेंट्स स्पेशली जाते हैं बच्चों के साथ रोबोटिक्स क्लासेस कंडक्ट करते हैं. सो आई थिंक आई एम वेरी हैप्पी टू सी ऑल द चिल्ड्रन और मुझे बहुत अच्छा लगा कि सब बच्चों ने कुछ ना कुछ अच्छे से प्राइजेस लिए हैं और सब बच्चों में को बहुत ज़्यादा इंटरेस्ट है रोबोटिक्स में. सो आई थिंक दिस इज़ अ वंडरफुल इनिशिएटिव. Congratulations to all the schools. Congratulations to Dr. Vishali for doing this every year. हर साल सेम चीज़ करना कंसिस्टेंसी से बहुत बड़ी बात है. सो congratulations प्रिंसिपल सर के इनिशिएटिव के लिए, इस इनिशिएटिव को सपोर्ट करने के लिए. आई थिंक विवेक सर, many congratulations and congratulations to all the teachers जो बच्चों के साथ यहाँ आए हैं, अपना समय निकाल कर अपने काम सब वहाँ पर छोड़ के सब बच्चों के साथ आए हैं. They are taking care of children. So I think big round of applause to everybody. And thank you for inviting me. I think it's a privilege to come here. And we look forward to many more such events and more students participating and getting a lot of prizes and awards. Thank you. सर्वप्रथम माझ्या लक्षात आलं आहे की आज वैशाली मॅडम केवळ कामं करून नाही गेलं, तेवढा धाक पण आहे, प्रेम आणि धाक दोन्ही दिसत आहे. हे खूप कौतुकास्पद आहे आणि त्यांना जे प्रोत्साहन जे मिळत आहे, आपले जे प्रिन्सिपल विवेक सर, हे खरोखर खूपच प्रशंसनीय आहे. आणि या दोघांचंही आज त्यांचं कौतुक आणि मी त्यांना धन्यवाद देतो की आज त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि आज मला तुमच्यासोबत हे एवढ्या आनंदाच्या क्षणात आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि आज आपले जेवढे सगळ्या शाळांचे जेवढे विजेते आहेत वेगवेगळ्या श्रेणीमध्ये, सगळ्या प्रकारचे जे आणि त्यांचे टीचर यांचं मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो. हे जे मला याच्याबद्दल मला जे एक राईटअप दिलेलं होतं आणि आता मी जे बघतोय हे खूप कौतुकास्पद आहे की आज हे सिल्वर जुबिली रजत महोत्सव आहे, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा वेगळं अभिनंदन. आणि आज हा जो काही पुस्तक घडला आहे जे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की यंग इनोव्हेटर्स रोबोटिक्स, तर फक्त मी तुम्हाला एवढं सांगायचं आहे, दोन गोष्टी मी फक्त सांगणार आहे की आज पूर्ण भारतामध्ये किंवा ग्लोबली आपण एआय करतोय आणि आज ऑलरेडी तुम्ही 2 पावलं ऑलरेडी पुढे गेलेले आहेत. याच्याबद्दल पुन्हा एकदा खास अभिनंदन. आणि ह्याच्याकरता ज्यावेळी तुम्ही या क्षेत्रात पुढे जाल तर याच्यामध्ये एक IPR म्हणून जो कन्सेप्ट आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, तर हे कधी एकदा तुमच्या हातून असे काही इनोव्हेशन्स घडले ज्यांना तुम्ही म्हटलेलं आहे वी ट्रीट यू ॲज अ यंग इनोव्हेटर, तर हे लक्षात ठेवा की हे पेटेंटेबल असतं, तर याचं राईट्स जे आहेत ते योग्य वेळी क्लेम करणं आवश्यक असतं. तर हे लक्षात घ्या. IPR ही जी ब्रॉड टर्म आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, याच्यामध्ये पेटंट्स, ट्रेडमार्क्स, डिझाईन आणि आजकाल जिओग्राफिकल इंडिकेशन, तर ipindia.nic.in ही वेबसाईटवर तुम्हाला याची माहिती मिळू शकेल. लाईकवाईज आज आता मॅडमनी मला सगळं माहिती काढली, सगळं पूर्ण माहिती दिली तुम्हाला GST मधनं जे काय ते, पण माझी अशी इच्छा आहे की आज तुम्ही जे आहे हे काही सोपं आज राहिलेलं नाही आहे. तर आपण ज्या मेहनतीने आज तुम्ही आज जे अचीव केलेलं आहे या एका नवीन फील्डमध्ये AI सारख्या, तर तुम्हाला सुद्धा सिव्हिल सर्व्हिसेस होणं हे काही तुमच्याकरता कठीण नाही आहे.
तुम्हाला माझ्या शुभेच्छा. याच्याकरता काही तुम्हाला मदत लागली, काही गायडन्स लागला तर मी उपलब्ध आहे. शेवटची एक स्टोरी मी तुम्हाला सांगतो 2 मिनिटामध्ये. आता लेटेस्ट 14 फेब्रुवारी आपल्या इथे साजरा झाला. सगळ्यांना 14 फेब्रुवारी म्हणजे फक्त व्हॅलेंटाईन डे म्हणजे, बरोबर आहे. पण तुम्हाला मी आज उत्तमच आवर्जून सांगतो की 14 फेब्रुवारी हा इंटरनॅशनल बुक एक्सचेंज डे म्हणून मानला जातो. आणि हा जो इंटरनॅशनल बुक एक्सचेंज 2012 पासून चालू झालेला आहे. आणि त्याची जी आयडिया जी कन्स्यू केलेली आहे दॅट इज बाय ॲमी ब्रॉडमूर. तर शी इज द फाउंडर ऑफ डिलाइटफुल चिल्ड्रन बुक्स. आणि याच्यामध्ये एक आता स्टोरी आली होती की आता तुम्ही सगळे इंजिनियर, मी पण इंजिनियर आहे. होतं काय की आपण एक क्लास झाला, एक सेमिस्टर झाला की आपण पुस्तकं फेकतो. तर एक स्टोरी अशी आहे की असंच एकदा मुंबईमध्ये कचरा गाडी येते आणि कचऱ्या गाडीला तिथून बाहेरच्या एका बंगल्यामधनं, एका फ्लॅटमधनं एक चिन्मय नावाचा मुलगा बाहेर येतो. तो आपल्या सेमिस्टर जे कन्क्लूड झालेला आहे त्याची जी पुस्तकं तयार तो त्या कचरा डबीत टाकतो. तो सखाराम नावाचा जो कचरा गाडीवाला आहे तो त्या कचऱ्याच्या गाडीतून ती पुस्तकं बाहेर काढतो आणि त्याला पुसून मिसून ती एका वेगळ्या पिशवीत ठेवतो. तर त्याला हा विचारतो काय काका हे तुम्ही काय करताय. तर त्याची सवय आहे, त्याची हॉबी आहे. ते जे सखाराम जे काका असतात कचरेवाले, तर ते अशी काही जुने रायटिंग पुस्तकं हे जमवून ते आठवडाभर इथे मेट्रोमध्ये कामं करतात कचरा गाडीवर आणि तिकडे ते वाचनालय. तर हा जो चिन्मय असतो हे जेव्हा सुट्टीमध्ये त्यांचे NSS नॅशनल सोशल सर्व्हिस हे जे काही मिशन असतं त्याच्यात त्यांची टीम त्या एका गावामध्ये जाते. तिथे लाईट पाणी काही नसतं, पण त्यांचे गावकरी त्यांना सांगतात म्हणजे हे काही नाही आहे, ते काही एवढी व्यवस्था नाही आहे, पण तिथे एक वाचनालय चालतं. तर ते म्हणजे चला आम्ही जाऊ. त्या वाचनालयामध्ये जेव्हा जातात तर तिथे हजारो पुस्तकं नीटनेटकी अशी अलमारीमध्ये येऊन ठेवलेली असतात. हा विचारतो की हे कोण आहे, कोणी केलेलं आहे, सरकारची वाचनालय आहे का. ते म्हणतात असं नाही आहे, हे वाचनालय जे आहे एक सखाराम म्हणून आहे, त्यांनी चालवलेलं आहे. आणि ते जे सखाराम तेवढ्यात ते येतात आणि मग तो चिन्मय जो आहे त्याच्या पाया पडतो. पुस्तकं ही कधी फेकण्याकरता नसतात. आणि मी तुम्हाला सांगतो आज मला 46 वर्ष झाली BE झाल्यानंतर, पण आजही माझी इंजिनिअरिंगची पुस्तकं अजूनही माझ्यापाशी ठेवलेली आहेत. आणि त्यात अजूनही रेफरन्स ज्ञान पाया जातो. आणि माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. श्री सुहास बी नाईकसाठी टू गाईड अवर स्टुडंट इन एनी लँग्वेज. तसं पाहिलं तर आमच्या सोमयनाचा जर इतिहास काढला शाळांच्या ॲल्युमनाईचा, कॉलेजेसच्या ॲल्युमनाईचा, तर जगातले नामवंत इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे जे आता खूप चांगलं काम करत आहेत ते तुम्हाला ॲल्युमनाईवरती गव्हर्नमेंट ऑफिसर्स, मिनिस्टर्स, ॲडव्होकेट्स, कलाकार हे तुम्हाला आमच्या सोहळ्यामधून आलेले आहेत. आणि गेल्या अनेक वर्षांपासून सगळ्या शाळा फिरतो, त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे हे फक्त विद्यार्थी नाही, हे तर तारे जमीनवर आहे. आणि तुम्ही जसं म्हणाला की प्रत्येक खड्ड्याला चंद्रमाच्या नाव द्यायला हवं, मला खात्री आहे इन्होंने अगर ठान ली तो ये पूरे चंद्रमा को खड्डा मुक्त कर देंगे. आजचा हा कार्यक्रम आता अंतिम घडीला पोहोचलेला आहे आणि आपल्याला दिवसभरात विविध मान्यवर आपापल्या क्षेत्रातले तज्ज्ञ यांच्याकडून आपल्याला अतिशय मोलाचं मार्गदर्शन मिळालं. आणि मॅडम डॉक्टर वैशाली वाडे मॅडम जे श्रम घेतात, खरोखरच मला असं वाटतं की आज त्यांचा थकवा पूर्णपणे गेला असेल. गेल्या 6 महिन्यापासून किंवा जास्त त्या तयारी करत होत्या कार्यक्रमाची आणि जात होत्या सगळीकडे, हे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी प्रवास करत होत्या. अतिशय कठीण परिस्थितीतून सगळं हे करून आमच्या विद्यार्थ्यांना तिथे नेणं आणि हे सगळं
कार्य त्यांनी केलं आहे. खरोखरच ते त्या आणि त्यांची सगळी चमू जी आहे ते अभिनंदनास पात्र आहे. आणि सगळे शिक्षक जे परिश्रम घेतात या मुलांना प्रोत्साहन देतात ते पण खरोखर त्यांना पण मी धन्यवाद देतो. आणि आज जे विजेते झाले आहेत त्यांना विविध पदकं आणि पारितोषिकं मिळाली आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि पुनश्च धन्यवाद. परत आपण या पुढल्या वर्षी पण आपण हा कार्यक्रम असाच घेऊ आणि आणखी विविध कल्पना काही आपल्याला करता आलं तर ते पण नक्की करू. सगळ्या मान्यवरांचं धन्यवाद आणि नमस्कार. राऊंड आमचं झालं होतं त्यासाठी मैत्रे आणि त्याच्या टीमचे मी आभार मानते. आणि ऑफकोर्स आमचे विरणकर म्हणजे टेक्निकल टीम सर्वांचेच मी आभार मानते. स्पेशल थँक टू द फोटोग्राफर, कारण दरवर्षी आमचे विद्यार्थी फोटो काढायचे ऐकून घेऊन या विद्यार्थ्यांच्या पालकांचे रिक्वेस्ट यायची की आमचा विद्यार्थी एवढा मुंबईला आला पण त्याचा चांगला फोटो नाही मिळाला. तर आम्ही त्यांना इथे इन्व्हाइट केलं, फक्त फोटोज नाहीत तर त्यांनी व्हिडिओसुद्धा बनवले आहेत. आणि ऑफकोर्स द चार्ली चॅप्लिन, थँक्यू सो मच सर. आणि विद्यार्थ्यांसोबत आलेले सर्व शिक्षक सर्वांचे मी खूप खूप आभार मानते. आणि एक विशेष सूचना देते, उद्या आपल्याला नेहरू सायन्स सेंटरला जायचं आहे. स्कूल बसची अजून व्यवस्था झालेली नाही. ऑफकोर्स ती आपण रात्रीच करतो. त्यामुळे सकाळी तुमच्या विद्याविहारच्या संदीपानी हॉस्टेलजवळ 2 बसेस येतील आणि अष्टवस्त्रजवळ 1 बस येईल याची मी खात्री देते. तिथून आपण जाणार आहोत नेहरू प्लॅनेटेरियमला. तिथे 1:30 वाजताचा शो आपला असणार आहे आणि तिथून मग आपण आपापल्या हॉस्टेलला जाणार आहात. त्यानंतर बाकीच्या शाळा आपापल्या घरी जातील. आणि कन्नड मीडियमची जी स्कूल आहे तर 19 तारखेला आमच्या क्वाडकॉप्टरचे जे विनर्स आहेत त्यांच्यासाठी श्री मल्हार भारदे यांच्या मदतीने आम्ही एअरपोर्ट एव्हिएशन व्हिजिट अरेंज केली आहे. इथे एअरपोर्टला अशी एज्युकेशनल व्हिजिट्सला सहसा मान्यता मिळत नाही, पण त्या